शुभं करोति। तिच्या ट्रीटमेंटसाठी पैसा कमी पडला अशी हयगय व्हायला नको। कुठून तरी पैसा उभा राहिलाच पाहिजे। आणि तशीच वेळ आली ना तर प्रेस वीकेंड। घरात गणपती आहेत आणि तुम्ही झोपताव कसले? का गणपतीच्या रात्री झोपायचं नाही असं काय पुराणात लिहिलंय? तेवढा माझा वाचायचा राहून गेला। एका रे का मला वाचता येत नाही ना। आपण दोघं मिळून सॉलिड आयटम करूया काहीतरी। इथं कसलं ऐकतं काय तू काय ठरवलंस की नाही काही? काय करणार? सरप्राईज। कोणीही चिडेल, ह्याला चिडवलं ना तर हाही चिडेल। एक मिनिट मी कधीच चिडत नाही, मी चिडवतो। नक्की नाही चिडणार ना? अजिबात नाही। मला सांग, कुहू समोर आमचा हा वाघ शेपूट का घालतो? म्हणजे शेपूट घालतो म्हणजे तू याला कुत्रा म्हणतेस? कुत्रा हड आता उठवतो। बरं किमया, मला सांग, तुझ्या मैत्रिणी नाही येणार आहेत गणपतीला? बोलवलं तर येतील त्या। माझा काही संबंध नाही। नाहीये ना संबंध तुझा? मग असा का रिॲक्ट होतोयस? अरे कुहू गेली गावाला चैन पडे ना आम्हाला। अरे कुहू गेली गावाला चैन पडे ना आम्हाला। सुरेख दिसतात नाही गौरी? खरंच खूप छान दिसतात। हे किती गंमत आहे ना, दोन्ही मुखवटे सारखे, स्टँडही सेम मापाचे, पण उभ्या केल्या की एक लहान दिसते आणि एक थोडी मोठी। असं कसं? अगं ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी म्हणतात त्यांना। बहिणी, मी कुठेही टूरवर फिरायला किंवा बिझनेसच्या हौसेपोटी गेले नव्हते। देवाकडे मागणं मागायला गेले होते की मला लवकरात लवकर बरी व्हावी, म्हणून गणपतीच्या दिवसातच अष्टविनायकाचं दर्शन घेईन असं बोलले होते मी। अरे एक टूर जात असताना उगाच स्वतःची गाडी काढायची म्हणजे पैशाचा आणि पेट्रोलचा अपव्यय कशाला खर्च? नाही दादा, मी खर्चाकडे बघून टूर बरोबर नाही गेलो। खर तर काही कॅन्सर पेशंट्सना आम्ही आमच्या पैशानी अष्टविनायक दर्शन घडवून आणलं। त्या पेशंट्सची पण खूप इच्छा होती अष्टविनायक दर्शन करण्याची, पण कोणी बरोबर नसल्यामुळे काही लोकांना जमत नव्हतं, काही लोकांची एवढा खर्च करण्याची ऐपत नव्हती, तर काही लोकांची तब्येत साथ देत नव्हती। खरंच खूप मोठं पुण्याचं काम केलंय तुम्ही। आपल्या किमयासाठी आम्ही काहीही करू शकतो, म्हणजे आपण सगळेच। शिवतराव, तुम्ही एक काम करा, तुमच्या टूर मधून थोडासा वेळ काढा। आपली फॅमिली पिकनिक राहिले। हो 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 काढू ना, वेळ काढूया। नाही, लवकर काढा, लवकर काढा, फार उशीर नको। किमया असतानाच काढा, म्हणजे तिच्या लग्नाआधी, नाही तर ती जायची आपली यात्रेला निघून। हल्ली माहेरी येणं जाणं बंद केलंयच वाटतं। शेवटी माहेर ते माहेर आणि आपलं स्वतःचं घर ते अगदी स्वतःचं घर बघ। एकदा का लग्न होऊन बाहेर गेलो की माहेरी आपलं असं काही उरतच नाही ग, सगळं परक होऊन जातं बघ। आपलं घर आपलंच उरत नाही। कावळे काकू, अलका घरच्या कामासाठी घरच्यासाठीच बाहेर गेली होती। घरी गणपती असताना देवीच्या आरतीला आलात ना, मग नसत्या चौकशा कशाला करताय? आरतीच करूया ना, देवीलाही बरं वाटेल। चला ग, आरतीची तयारी झालीये।